संघाचे संघनायक कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर व्हायचे आहे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. दुनियादारी संघाचे संघनायक दुनियादारी संघाच्या संघनायकाने इकडे हजर व्हायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. दुनियादारी संघाचे संघनायक बॉल बॉल दे ना बॉल दुनियादारी संघाचे संघनायक कृपया आपले उपशिक्षण अधिकारी इकडे तुमची वाट पाहत आहेत. जरा धावत यायचं आहे. सरांना जायचं आहे. रोहन संघातर्फे पहिला वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत. सामना करतायत ते म्हणजे पंकज आणि 33 धावा केलेल्या आहेत. 34 धावा विजयासाठी पाहिजेत. आणि हा चांगला चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. प्रकाश सर वाईट चेंडू. धावसंख्या 1 बिनबाद 1 धाव. आणि हा उंच डल्ला फटका षटकार 6 धावा. दरम्यान दुनियादारी वर्सेस सिपू स्ट्रायकर दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. तिकडे आपले उपशिक्षण अधिकारी मान्य श्री निसार खान सर उपस्थित आहेत. दरम्यान उत्तुंग षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाले 7 धावा. दुनियादारी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. त्याने आपला निर्णय कळवायचा आहे. नो बॉल फ्री हिट. धावसंख्या 8 झालेली आहे. फ्री हिट आहे. बघूया पंकज फ्री हिट मध्ये चौकार षटकार मारतात की. आणि हा पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा फ्री हिट. पुन्हा नो चेंडू. पुन्हा फ्री हिट. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. अजूनपर्यंत एकच चेंडू दाखवून झालेला आहे आणि एका चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू आणि हा कोट्यापदा चेंडू लेगच्या चेंडूला फटका. बघूया किती धावा मिळतात. परंतु धावचित होता होता वाचलेला तिकडे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तितकी चांगली फेकी होती. परंतु चुकीच्या ठिकाणी त्यांनी फेकी केली. अन्यथा गडी बाद झाला असता. 9 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा टोलण्याच्या परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 10 धावा.
10 धावा. आणि हा चांगला डोलला फटका आपच्या दिशेने. बघूया धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 11 धावा. धन्यवाद सर, आपण आपली उपस्थिती इकडे दर्शवलीत आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि हा उंच डोलला फटका षटकार. चौकार सॉरी 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 15 धावा. बिनबाद 15 धावा. अजूनही पहिलं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा टोलवण्याच्या नादात, परंतु चेंडू काही बॅटेल लागलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू आणि षटक मला वाटतं संपलेला आहे. संपलं का? एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15 धावा. आता 12 चेंडू मध्ये 19 धावा. 12 चेंडू 19 धावा. बारा चेंडू 19 धावा. भाऊ संघातर्फे दुसरा वैयक्तिक पहिलं षटक सामना करतील प्रशांत. आणि हा कोट्याबाजा चेंडू टोलवण्याच्या नादात चेंडू काही लागलेला नाही बॅटीला. निर्धाव चेंडू. धावसंख्या तटस्थ. आणि हा चांगला टोलला फटका. बघूया किती धाव घेत आहेत. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 16. दरम्यान राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री शेळके साहेब इकडे उपस्थित आहेत. मी किशोर सरांना विनंती करतो, कैलास सरांना विनंती करतो, त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि हा सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. चेंडू काही बॅटेल लागलेला नाहीये. तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव आलेली आहे. पुढचा चेंडू आणि हा सुरेख चेंडू पुन्हा एकदा, परंतु एक धाव मिळालेली आहे बाईच्या रूपाने. आता 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. 17 झाले ना. 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. अजूनही सलामीचे फलंदाज मैदानात उपस्थित.
आणि हाच चांगला टोलला फटका. बघूया किती धाव घेतात. एक धाव घेतलेली आहे. बघूया किती दुसरी धाव मिळते का. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. अतिशय चांगलीशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आता 7 चेंडू 15 धावा. अजूनही दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत. कुठल्याही क्षणी चौकार आणि षटकार मारू शकतात. 8 चेंडू 15 धावा. सात चेंडू 15 धावा. आणि हा लेग एसटीचा बाहेरचा चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. 7 चेंडू 14 धावा. 20 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू. आणि हा पुन्हा उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 6 चेंडू 14 धावा. परंतु स्ट्राईकला पंकज आहे तिकडे. पंकज कुठल्याही क्षणी सामना फिरू शकतात. 6 चेंडू 14 धावा. या मैदानावर 14 धावा खूप अवघड नाही असं इकडे उपस्थित विशेषज्ञ यांचं म्हणणं आहे. 6 चेंडू 14 धावा खूप अवघड असं आव्हान नाही आहे. कारण सलामीचे फलंदाज दोघी फलंदाज जमलेले आहेत आणि ते दोघी फलंदाज चौकार आणि षटकार मारण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे 6 चेंडू 14 धावा. बघूया कपिल तितकेच चांगले गोलंदाज आहेत. बघूया 14 धावांचं हे आव्हान कशा प्रकारे त्याचा बचाव करतायत. संघातर्फे तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकतात तिकडे कपिल. आणि क्षेत्ररक्षणांची पांगवा करताना तिकडे कर्णधार. दरम्यान स्ट्राईकला येते पंकज. 6 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून सामना करतील पंकज. आकुटमध्ये चेंडू. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. आणि हा चेंडू काही बॅटेला लागलेला नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. आणि हा षटकार. 6 धावा. उत्तुंग षटकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. आणि आता 3 चेंडू 8 धावा. आणि अजूनही पंकज आहे तिकडे ज्याने 2 उत्तुंग षटकार मारलेले आहेत. आता 3 चेंडू 8 धावा. अजूनही सामना कुठल्याही बाजूने झुकलेला नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी याचा नमुना इकडे पाहताना आपल्याला मिळतोय पाहायला. पंकज यांच्याकडून खूप काही अपेक्षा. परंतु कपिल तितकेच चांगलेसे गोलंदाज. पहिले 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते. तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार मारलेला आहे. बघूया 3 चेंडूमध्ये 8 धावा. अतिशय रंगतदार हा सामना. अटीतटीचा सामना. जवळजवळ 20 ते 25 संख्येने उपस्थित प्रेक्षक वर्ग आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तिकडे. आणि हा पुन्हा टोलला फटका. बघूया किती धावा मिळतात. 4 धावा. चौकार. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. जेवढं कौतुक करावं पंकजांचं तेवढं कमी. सलामीचे फलंदाज आहेत आणि पहिल्या चेंडू पासून प्रहार करतायत. आणि बघूया या संघाला विजयश्री मिळवून देतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष.
दरम्यान मल्लिकार्जुन सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचं आहे. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. आणि हा उंच फटका बघा चेंडूचा तिकडे आणि गडी बाद. गडी बाद. अतिशय उत्कृष्ट झेल. मॅच विनिंग झेल आहे. कॅचेस, टेक कॅचेस, विन मॅचेस. 1 चेंडू 4 धावा. आणि पंकज यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. परंतु हा चेंडू काही बॅटेल नीट लागला नव्हता, अन्यथा तोही षटकार गेला असता. आता शरणू गेलेले आहेत. 1 चेंडू 4 धावा. शरणू ही तितक्याच तोलामोलाचे फलंदाज. कुठल्याही क्षणी चौकार आणि षटकार मारू शकतात. 1 चेंडू 4 धावा. आणि कपिल चांगलीशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 5 चेंडू मध्ये 10 धावा दिलेल्या आहेत आणि एकाच चेंडू मध्ये 4 धावा पाहिजेत. 1 चेंडू 4 धावा. विकेट कोण आहे? विकेट एक बॉल. 1 चेंडू 4 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना. फील्डिंग लाव रे, फील्डिंग सेट कर. एक चेंडू 4 धावा. अतिशय अटीतटीचा सामना. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार मारण्याची आवश्यकता. बघूया काय होतंय. 1 चेंडू 4 धावा. आणि हा चांगला टोलला फटका. बघूया किती धाव मिळतात. 1 धाव. दुसरी धाव घेत आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत आणि हा सामना एका धावेत जिंकलेला आहे. शिक्षक मित्र पालघर यांनी हा सामना जिंकलेला आहे. अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये त्यांनी संजय इलेव्हन संघाचा पराभव केलेला आहे.